राहुल गांधी यांचे जे समर्थक आहेत त्या समर्थकांचं असं एक म्हणणं आहे की यू पीपल आर नॉट टेकिंग हिम सिरियसली. आणि हे खरं आहे की मीडिया हॅव नॉट बीन टेकिंग सिरियसली. मीडिया त्यांना पप्पू हे नाव देत होतं. याचं कारण आपके अंदर मेरे लिए गुस्सा है, आपके लिए मैं पप्पू हूँ, आपके लिए मैं अलग अलग गाली दे सकते हो. त्याचा वारंवार उल्लेख नरेंद्र मोदी आपल्या भाषणामध्ये 2014 साली करायच्या. परंतु ते नाव चिकट्याचं कारण काय होतं? बिकॉज यू डोंट टॉक सिरियसली. तुम्ही जर सिरियस बोलला असतात, सिरियस वागला असतात, आतापर्यंत 2004 सालापासून तुम्ही संसदेत आहात, इतक्या प्रदीर्घ काळात तुमचं एखादं भाषण गाजलंय, तुमची काही एखादी कृती गाजलेली आहे, तुम्ही काही सूचना केल्या आहेत एखाद्या बिलावर, त्या सिरियसली घेतल्या गेल्या आहेत. असं झालं असतं तर कदाचित तुम्हाला पप्पू हे नाव देणारे जे होते त्यांच्यावर टीका झाली असती. परंतु ते नाव तुम्हाला चिकटलं याचं कारण तुम्ही पप्पू सारखे वागलात. यू आर नॉट टेकन सिरियसली बिकॉज यू नेव्हर स्पोक सिरियसली. हा त्यातला भाग आहे. आणि बघा तुम्ही कृती काढून बघा. संसदेत डोळे मिचकावणे, डोळे मारणे, मरेच उठून विरोधी पक्षांनी जायचं आणि पंतप्रधानांना त्यांच्या खुर्चीवर जाऊन त्यांच्या जागेवर जाऊन मिठी मारायची, किंवा संसदेच्या बाहेर येऊन संसदेचे जे अध्यक्ष आहेत धनगड त्यांची वाटेल तशी नक्कल करायची, किंवा माझ्याशी हात मिळवणी करताना तुमचा हात कसा होता आणि पंतप्रधानांची हात मिळवणी करताना तुमचा हात कसा होता याच्यावरून ओम बिर्ला जे विद्यमान संसदेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर टिकाणी शेरेबाजी करायची. When I shook your hand, you stood straight like this and shook my hand. And when Modi ji shook your hand, you bowed down and shook his hand. आत्ताच या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. संसदीय परंपरा, त्याचे काही प्रोटोकॉल असतात, त्याचे काही रेकॉर्ड असतात, त्याचे काही नियम असतात, ते सगळे धाब्यावर बसवायचे. आणि बाहेरच्या भाषणांमध्ये सुद्धा इधर से आलू डालो उधर से सोना निकलेगा, ऐसी मशीन लगाऊंगा, इस साइड से आलू घुसेगा, उस साइड से सोना निकलेगा. स्वतःच कबुली द्यायची, हा मैं पप्पू हूं. अशा प्रकारच्या भाषणांमुळे तुमचा सिरियसनेस जो आहे, जरी तुम्हाला पद मिळालं असलं विरोधी पक्षनेत्याचं आणि ते सुद्धा लोकसभेतल्या वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पद जरी मिळालं असलं तरी यू आर नॉट टेकन सिरियसली.